आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। या चर्चेअंती आता भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि शिंदेची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळते। या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत। आता याबाबतची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। दरम्यान मुंबईतील जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये आज पुन्हा खलबतं होणार आहे। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एक बैठक होतीये। यात वांद्र्यातील रंगशारदामध्ये जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाकडून बंडखोरी टाळण्यासाठी सावध पवित्रा घेण्यात आलाय। मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून सोमवारी यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळते। ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पनवेलमधील काही जागांवर पेच कायम आहे। उद्यापर्यंत या महापालिकेतील जागांचा पेच सोडवला जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। दरम्यान मुंबईतील भाजपची 70पेक्षा जास्त उमेदवारांची यादी फायनल झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे। भाजपची मुंबईची पहिली यादी पुढील 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा सुरू असताना मुंबईमध्ये मात्र शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंसोबत युती करण्यासाठी आशावादी आहे। आज शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राखी जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीमध्ये मुंबईतील जागा वाटपावर चर्चा झाली। तब्बल 2 तास ही चर्चा झाल्याची माहिती स्वतः जयंत पाटलांनी दिली आहे। ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे, पण निष्कर्षापर्यंत आलेलो नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठीच मुद्दामून आलो होतो। बरीच चर्चा झाली, पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही। आम्ही महाविकास आघाडीतले घटक आहोत आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। तर ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं मुंबईच्या प्रचाराची धुरा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंकडे सोपवली आहे। मातोश्रीवर अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली। प्रचाराच्या रणनीतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। दरम्यान मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी देखील आदित्य आणि अमित ठाकरे प्रचार करताना पाहायला मिळू शकतात। ठाकरे बंधूंनी बुधवारी आपली युती जाहीर केल्यावर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे बहुतांश उमेदवार सोमवारी किंवा मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। शनिवारी किंवा रविवारी मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती मिळते। पक्षांमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी शेवटच्या 2 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज भरायला उमेदवारांना सांगितलं जाणार आहे। त्यामुळे एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा विलंब करत रणनीती ठरवली गेली असल्याची माहिती मिळते। पनवेल महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी, मनसे आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। एकूण 78 जागांसाठी पनवेल महापालिकेची निवडणूक होतीये। 35 ते 38 शेतकरी कामगार पक्ष, 15 ते 18 ठाकरेंची शिवसेना, 10 ते 12 पवारांची राष्ट्रवादी, 6 ते 8 काँग्रेस आणि मनसे 5 ते 8 जागा लढण्याची शक्यता आहे। अद्याप अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे। मनसेतून बाहेर पडल्यावर प्रकाश महाजन यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। दरम्यान प्रकाश महाजनांनी शिवसेनेत प्रवेश करताच ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय। दोन्ही बंधूंनी हिंदुत्व सोडलंय अशी टीका महाजनांनी केली आहे। तर जागा वाटप जाहीर होऊ द्या, त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं। मला सांगा, 20 वर्षाचा विरोध 10 मिनिटात संपलं का? 10 मिनिटात 20 वर्षाचा विरोध आहे तुम्हाला? काय गरज? 10 मिनिटात संपल्याचा अर्थ लक्षात घ्या ना। ही युती 5 जुलैला झाली असती तर लोकांना समजलं असतं। 165 दिवस तुम्हाला थांबावं लागलं। 165 दिवसाचा तुम्ही विचार करून तुमची जागा वाटप झाली नाही। यांच्या युतीमुळं काय झालं? दरम्यान ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। एकनाथ शिंदेंनी उद्या मीनाक्षी शिंदेंना चर्चेसाठी बोलावलंय। कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंनी पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर आता पक्षाकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत।
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला काल मोठं खिंडार पडलं. 43 वर्षांपासूनचे निष्ठावान शिवसैनिक विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर नाशिकमधील पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आता डॅमेज कंट्रोल हाती घेतलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई, रवींद्र मिर्लेकर यांनी नाशिकला भेट देत आढावा बैठक घेतली. नाशिक महापालिकेच्या जागेसंदर्भात तसंच पक्षातील गळतीनंतर त्यांनी आढावा घेतला. जे होते जे गेले, स्वार्थ असतो, काहींवर दबाव असतो. बऱ्याचशा घडामोडी तुम्ही गेल्या 3-1 वर्षामध्ये सगळ्या ज्या पाहिल्या, माध्यमांनी तुम्ही दाखवल्या की यामध्ये कशा प्रकारचं महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कधी न पाहिलेलं राजकारण आणि त्या राजकारणाची घसरती पातळी ही सर्वजण बघतायत. आणि त्या ह्याच्यामध्ये बळी पडलेली जी लोकं असतात त्यांची कारणं वेगवेगळी असतात. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अशातच आज प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे. याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये. माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे. माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे. माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीतून मोठ्या संख्येनं नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आयारामांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र दिलं आहे. भाजपकडून बवियातील नाराज नेत्यांना तिकिटांचं आश्वासन दिलं जात असल्याची चर्चा असून त्यामुळे अनेक जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते डावलले जाण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे पक्षामध्ये अस्वस्थता वाढली आहे. बवियाशी अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यानं आलेल्यांना संधी दिली तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही देण्यात आला. मंत्री संजय शिरसाटांनी शरद पवारांबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केलंय. शरद पवार आगामी काळामध्ये एनडीएमध्ये सामील होऊ शकतात असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते असंही संजय शिरसाटांनी म्हटलंय. आता शरद पवारांना जर आमच्या युतीमध्ये यायचं असेल तर त्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. शरद पवार भविष्यात काही करू शकतात. शरद पवारचं खासियतच ती आहे. शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं तर त्यांनी अशाच सगळं काही उलटापालटी सर्व केलेलं आहे. म्हणून शरद पवारकडून तुम्ही एकच साईडने ते राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. शरद पवारांनी वेळेनुसार आपल्या भूमिकाही बदललेल्या आहेत, पक्षही बदललेले आहेत आणि पक्ष विलीन सुद्धा केलेला आहे. कशातही जाऊ शकतात. त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः जाणतात. मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अद्याप महायुतीचा जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सेना भाजपच्या दोन्ही आमदार आणि मुख्य पदाधिकारी अशी 6 जणांची समन्वय समिती गठीत केली. वरिष्ठांकडून युतीबाबत लवकरात लवकर भूमिका घेण्याचे आदेश आल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनीही आता थोडी सौम्य भूमिका घेतली आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपच मोठा पक्ष आहे, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. त्यामुळे शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतल्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटेल असं चित्र पाहायला मिळत आहे. टोटल ज्या जागा आहे काय 2017चं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आमच्या 22 त्यांच्या 61 असं कॅल्क्युलेशन आहे. परंतु त्या 17मध्ये आणि 2025मध्ये आजची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे समसमान वाटप व्हावं अशी आमची भूमिका आहे. परंतु तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आमच्या सोबतचा आहे. तर त्यांनी जरी थोड्याशा जास्त जागा घेतल्या तरी हरकत नाही. परंतु युती व्हावी आणि ती सन्मानपूर्वक व्हावी अशी माझी इच्छा आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षांमध्ये अधिकृत युती जाहीर झालेली नाही. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे आणि राजकीय चित्र स्पष्ट झालेलं नाही.
युती आणि जागा वाटपाबाबत अनिश्चितता असताना सुद्धा काही इच्छुक उमेदवारांनी मात्र निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपचे महापौर आणि उपमहापौर निवडून आलेल्या प्रभागामध्ये मनसेच्या उमेदवार रेश्मा मोहन तपासे यांनी प्रचार सुरू केलाय. त्यांनी प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. डोर टू डोअर प्रचार सुरू करत मतदारांच्या थेट भेटी घेऊन मतांची मागणी केली आहे. आमच्याकडे वेळ फार कमी आहे. पक्षश्रेष्ठी आमचे आहेत, सन्मान्य राजसाहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ जाधव असतील, यांच्यावरती माझा विश्वास आहे, कारण त्यांनी माझं काम जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे आणि प्रचार मी सुरू केलेला आहे. काय होईल माहिती नाही, पण मला विश्वास आहे की माझं तिकीट फायनल होऊ शकतं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता हिजाबचा मुद्दा उपस्थित झाला आहे. हिजाब परिधान करणारी महिला एक दिवस महापौर होईल असं MIMचे नेते वारिस पठाण यांनी म्हटलंय. तर खान आणि पठाण महापौर का होऊ शकत नाहीत असा सवालही वारिस पठाण यांनी केला. मैं तो चाहूँगा कि क्यों ना कोई पठान, खान, अंसारी, शेख, कुरैशी बने मेयर. क्यों नहीं बन सकता भाई? देश सभी का है. देश इक्वलिटी की बात करता है तो वो भी बन सकते हैं. अगर वो बन सकता है तो ये भी बन सकते हैं. मगर इनका ऐसा ये बनेगा नहीं. जिसको जनता चाहेगी, जिसको जनता वोट देगी, मोहब्बत से नवाजेगी, वो बनेगा मेयर. ये कौन होते हैं बोलने वाले? ये अगर बोलते मराठी बनेगा तो मैं बोलता हूँ क्यों नहीं बनेगा. एक दिन हमारी हिजाब पहनने वाली महिला भी मुंबई की मेयर बन सकती है और इंशाल्लाह एक दिन बनेगी. तो अगर इनके मुंह में जुबान है तो जुबान मेरे मुंह में भी है. दरम्यान मुस्लिम राष्ट्रपती राज्यपालही झालेत. भाजपच्या काळातही मुस्लिम राज्यपाल झालेत असं उत्तर खासदार संजय राऊतांनी वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यावर केलं. हमने राष्ट्रपति किया था मुस्लिम, ये भूल गए ये लोग. हमने मुस्लिम राष्ट्रपति किया है और भारतीय जनता पार्टी के सरकार में तो मुस्लिम राज्यपाल भी हो रहे हैं. ऐसा नहीं है ना. हमने मुस्लिम राष्ट्रपति कितने देश में कितने मुस्लिम राष्ट्रपति भाजपा ने भी किए हैं. डॉक्टर अब्दुल कलाम, जाकिर हुसैन, फखरुद्दीन अली अहमद, कितने मुस्लिम राष्ट्रपति किए. पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये लढणार नाही हे आता स्पष्ट झालंय. महायुतीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेनं भाजपकडे 35 जागांची मागणी केली आहे, मात्र फक्त 15 जागा देऊ असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. यावर शिवसेना चांगलीच नाराज झाली आहे. आम्हाला 20 ते 25 जागांची इच्छा आहे. हा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना पाठवलाय. भाजपकडून यावर काही उत्तर आलं नाही तर आम्ही आमच्या चांगल्या उमेदवारांना फॉर्म देऊ, तसंच हा अंतिम निर्णय साहेब घेतील असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. त्यांच्याकडून साधारण 1-1.5 दिवसांनी यादी आली आणि त्या यादीमध्ये त्यांनी 12 जागा आम्हाला देऊ केलेल्या होत्या. तिथे आम्ही 35ची यादी जरी तुम्हाला दिली असली तरीसुद्धा या 18 जागा आमच्या क्रुशल आहेत. म्हणजे या आम्हाला पाहिजेच, असं नाही की जागेला जागा असं म्हणून नाही आहे. आता ती यादी जी आहे ती काल आम्ही उदय सामंतांना पाठवली. शिवतार्यांना माहितीच आहे ती यादी सगळी. आणि माननीय साहेबांचंही माझं डिटेलमध्ये बोलण्यात आलं, शिंदे साहेबांचं. त्याच्यानंतर मग आम्ही ती यादी परत त्यांच्याकडे दिलेली आहे आणि आज सकाळी त्यांनी आम्हाला 15 जागा परत 12च्या 15 करून दिल्या. पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जागा वाटपावरून नाराज आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून 20 ते 25 जागांची मागणी होतीये, मात्र भाजप अद्यापही एवढ्या जागा द्यायला तयार नाही. शिवसेनेचे काही कार्यकर्ते नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर जमले. अनेक इच्छुकांवर अन्याय होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या घराच्या बाहेर एकत्र येत नाराज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यातील एका खासगी हॉटेलमध्ये बैठक पार पडली. बैठकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याची चर्चा झाल्याची माहिती मिळते. तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागलंय. आम्हाला सांगितले लोकली जे सगळ्यांचा सेन्स आहे त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. हे वारंवार सुप्रियाताईंनी पण सांगितलं की लोकल सगळ्या कार्यकर्त्यांचा पदाधिकारींचा जो सेन्स असेल त्या पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 2 राष्ट्रवादींच्या जागा वाटपाचा तिढा 2 जागांवर येऊन अडलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त बैठकीमध्ये अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी या 2 जागांचा आग्रह धरला. पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावर लढलेल्या सुलक्षणा शीलवंत आणि युवाध्यक्ष इम्रान शेख यांच्यासाठी ही चढाओढ सुरू आहे. शरद पवारांनी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये आपल्याला या दोन्ही जागा घ्यायच्याच असा मेसेज कोल्हे आणि रोहित पवारांकडे दिल्याचं बोललं जात आहे.
आम्ही आदरणीय दादांसोबत सुद्धा काम केलेलं आहे आणि दादांनी 2019ला माझ्यावर अन्याय झाला हे अनेकदा बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे त्या अन्यायाची परतफेड यावेळेस दादा नक्की करतील याची आम्हाला खात्री आहे. आणि तिकीट वाटपाचा निर्णय किंवा हा गुंता हा फक्त दादा आणि साहेब हे दोघंच मिळून सोडवणार आहेत. त्यामुळे योग्य प्रकारे योग्य उमेदवाराला न्याय मिळाला जाईल. दादांबरोबर मी काम केलेलं आहे, साहेबांबरोबर मी काम केलेलं आहे. संघटनेचा एकत्र संघटना असतानाचा मी अध्यक्ष आहे. त्याच्यामुळं माझ्या मागे दादांची देखील माझ्या बाबतीमध्ये चांगली भूमिका आहे आणि आदरणीय रोहितदादा असतील, कोल्हे साहेब, सुप्रियाताई सर्वच जण माझा पक्ष पूर्ण माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या दोघांच्या बाबतीत अन्याय होणार नाही. सांगली महापालिकेतील निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्या प्रभागातच जागा दाखवू, त्यांच्या विरोधामध्ये तोडीस तोड उमेदवार देऊन आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली जाईल असा इशारा जयंत पाटील यांनी पक्ष बदलणाऱ्यांना दिलाय. आम्ही मात्र त्या सर्व वॉर्डामध्ये पूर्ण ताकदीनं लढू आणि पक्ष बदलूपणा करणारे, गद्दारी करणारे ह्या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी आमचे उमेदवार आज निवडतोय. राजकारणामध्ये उतरण्याची पहिली पायरी ही महापालिका आहे. त्यामुळे वरिष्ठांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया कृष्णराज महाडिक यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार असल्याचं महाडिक यांनी म्हटलंय. राजकारणात किंवा एखाद्या संविधानिक पदाच्या निवडणुकीमध्ये पहिली पायरी ही मला वाटते महानगरपालिकेची असते जेव्हा तुम्ही शहराचा विचार करता. त्यामुळे एकदम बेस लेवलपासनं माझी सुरुवात मला करायला मिळत आहे, ह्याचा मला आनंद आहे. फाउंडेशन बिल्ड करणं राजकीय क्षेत्रामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि ते मजबूत बिल्ड करणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यांनी मला समजवलं आणि आता जे काय चालू आहे त्या संपूर्ण गोष्टी बाबतीत मी फार आनंदी आहे. तर एका बाजूला कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांनी मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. प्रभागातल्या मतदारांनी तसा बोर्डच आपल्या मतदारसंघात लावलाय. प्रभाग क्रमांक 20 मधील साई मंदिर ते नवी वाशिन नाका या परिसरातील रस्त्यासह नागरी सुविधा देण्याची आश्वासनं दिली गेली, मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याचा उल्लेख या बोर्डावर करण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. चंद्रपूर महापालिकेसंबंधीच्या नागपूरमधल्या बैठकीमध्ये वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश जागांवर जोरगेवार आणि मुनगंटीवारांनी वेगवेगळी नावं सुचवली होती. मार्गदर्शक सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी संदर्भात 4 अटी घातल्याचंही समजतंय. एकाच कुटुंबातल्या एकालाच उमेदवारी द्यावी, अनेकांना देऊ नये, नेत्यांच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी देऊ नये असा आग्रह मुनगंटीवारांनी धरल्याचं समजतंय. तसंच 1-2 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देऊ नये यावरही ते ठाम आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.